लाखांदूर तालुक्यातील जैतपूर गावात ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित झालेत। स्वर्गीय महादेव पागोटे यांच्या कुटुंबाशी संबंधित घर आणि खुल्या जागेच्या वाटणीबाबत 2025 मध्ये स्टॅम्पवर वाटणीपत्र करण्यात आलं होतं। या दस्तऐवजानुसार संबंधित वारसांना समसमान हिस्सा देण्याचं मान्य करण्यात आलंय। यानंतर तंटामुक्ती समितीने समसमान वाटणीचा निर्णय दिला होता। मात्र ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये सर्व संबंधित वारसांची नोंद अद्याप झालेली नसल्याचा आरोप करण्यात आले। याबाबत वारंवार निवेदने देऊनही ठोस कार्यवाही न झाल्याने संबंधित कुटुंबांकडून नाराजी व्यक्त केली जाते। प्रकरणानंतर तातडीने निर्णय घेऊन रेकॉर्ड दुरुस्त करण्याची मागणी केली असून प्रशासन आता काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। रवींद्र महादेव पागोटे हे जैतपूर येथील रहिवासी असून यांच्या वडिलोपार्जित जागेवर जुना घर होता आणि तो जुना घर विकून यांच्या वडिलांनी जे जागा अतिक्रमण केलेली होती त्या ठिकाणी घर बांधला आणि घर बांधल्याच्या नंतर यांचे वडील वारले आणि त्या घरावर यांच्या मोठ्या भावाचा नाव होता। याचे मोठे भाऊ मरण पावल्यानंतर यांची जी वहिनी होती यांनी समान हिस्सा म्हणून एक स्टॅम्प पेपरवर यांना लिहून दिला की या दोन भावाचे आणि यांच्या वहिनीचे नाव ग्रामपंचायत रेकॉर्डला दर्ज करावे। परंतु त्या स्टॅम्प पेपर प्रमाणे ते नाव दर्ज न झाल्यामुळे हे यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्या अन्याया संबंधाने यांनी अनेक ठिकाणी तक्रार केला आणि तक्रार केल्याच्या नंतर सुद्धा यांना न्याय मिळालेला नाही, तर ते न्यायासाठी वनवन भटकत आहेत। तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया, काय सांगाल तुम्ही? ग्रामपंचायतने आतापर्यंत तुमच्या नावाची नोंदणी केली की नाही केली? आमची आजपर्यंत आम्ही तक्रार वगैरे केलं ग्रामपंचायतला आणि खंडविकास अधिकाऱ्यापर्यंत गेलं, सर्व माहिती दिला, परंतु आम्हाला आजपर्यंत त्यांना हिंगत फिरवत ठेवला, परंतु आम्हाला काही न्याय वगैरे हे ग्रामपंचायतवाले देऊन नाही राहिले आणि काही हे नाही करून राहिले। तर मग आता आम्ही ह्या 5-7 दिवसात का 7-8 दिवसामध्ये आम्हाला निर्णय नाही मिळाल्यास आम्ही दोन भावाचा कुटुंब आम्ही संयुक्त धरून त्या ग्रामपंचायतीच्या मार्फत आपला काहीतरी आत्महत्या करण्याचा आम्ही प्रयत्न करू आता, कारण की आम्हाला तिथं स्थायिक राहताना आम्हाला न्याय आम्हाला त्या गावातून वंचित करून राहिले ते आणि न्याय नाही देऊन राहिले ते ग्रामपंचायत मधून। आणि त्यांना लाचलुचपत घेतला की काय घेतला त्या आमच्या वहिनीकडून स्टॅम्प पेपर लिहून शरी आम्हाला निर्णय तो स्टॅम्प पेपर वगैरे सर्व साऱ्या गोष्टी ग्रामपंचायतला तक्रार आम्ही देऊनही माहिती देऊनही ग्रामपंचायतवाले आम्हाला टाळाटोळी करून राहिले। म्हणजे हे कोणती धरती आहे साहेब? म्हणून आम्ही आता उभे राहणार नाही। आम्हाला तिथं राहायला एक तर जागाही नाही, त्याच्यामुळे आम्ही बाहेर पोट पाणी भरण्यासाठी आम्ही आमच्या गंभीर परिस्थिती असताना आम्ही बाहेर पोट पाणी भरावासाठी गेलो होतो। ह्या आमच्या वहिनीकडून काय घेतला लाचलुचपत आणि त्याने हा असा प्रकार करून आम्हाला न्याय मिळून राहिला सर। या जैतपूर गावचेच एक नागरिक आहेत आणि पंचायत समितीचे सदस्य आहेत, तर या प्रकरणाविषयी आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया, काय सांगाल तुम्ही या प्रकरणाविषयी? सदर प्रकरण हा लोकप्रतिनिधी या नात्याने आणि गावचा नागरिक या नात्याने ह्या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी मला माहीत आहे। रीतसर ज्या गोष्टी होत्या यामध्ये ग्रामपंचायत प्रशासन असो, तंटामुक्ती समिती असो, त्यांचा जो जुना अधिवास आहे, त्यांचे आईवडील असताना, त्यांचा मोठे भाऊ असताना त्यांनी जो जुना घर होता तो पाडून नवीन जागेवर अतिक्रमित जागेवर जो बांधकाम तयार केला त्या ठिकाणी त्यांचे लग्न झाले, सगळ्या गोष्टी झाल्या। संबंधित अधिकाऱ्याला याचा पाठपुरावा म्हणून चौकशी अहवाल व्हिडिओपर्यंत येऊनच व्हिडिओ साहेबच नाही तर DPDCच्या मीटिंगमध्ये, स्थायी मीटिंगमध्ये जिल्हा परिषदला ज्या यांच्या मोठ्या वहिनी आहेत यांनी अपील दाखल केला होता, त्या ठिकाणी सुद्धा त्यांची अपील रद्द झाली। त्या संबंधानं सगळं अहवाल आणि सगळं पार्श्वभूमी लक्षात घेता तंटामुक्तीचा अहवाल असेल, गावचे मनोगत असेल, याची वारंवार रीतसर या संबंधित हक्कासाठी यांनी रीतसर तक्रार दाखल केला, परंतु आजपर्यंत प्रतिनिधी या नात्याने यांना कुठंतरी न्याय मिळावा, यांची सहानुभूती, त्यांना हक्क त्यांना कुठंतरी मिळावा हीच माझी भावना आहे। सर्वसामान्य माणसाच्या प्रतिनिधित्व करताना कुणावरही अन्याय व्हावा नाही हीच माझी अपेक्षा आहे आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे ही
माझी आशा आहे. या संबंधानं ह्याच या ठिकाणी मला बोलावं असं वाटतं. निश्चितच या ठिकाणी ज्या पागोट्यां यांच्यावर हा अन्याय झाला आहे, ग्रामपंचायतनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी असे या लोकप्रतिनिधी या नात्याने सुद्धा राजूभाऊ भगमारे यांनी सांगितले आहे. पंचायत समितीचे BDO साहेबांनी ग्रामपंचायतला पत्र देऊन कित्येक दिवस लोटून सुद्धा यांना हक्कापासून वंचित ठेवण्याचा ग्रामपंचायतचा डाव असल्याचा आरोप पागोटे यांनी केला आहे. ग्रामपंचायतनी या प्रकरणाची दखल घेऊन येत्या 7 दिवसात यांचे नाव रेकॉर्डला दर्ज करावे अशी यांची मागणी आहे. समजा 7 दिवसात जर नाव दर्ज न झाल्यास पागोटे यांनी ग्रामपंचायतच्या समोर आत्मदहन करण्याच्या कुटुंबासकट इशारा दिलाय. मी प्रकाश नागतोडे, मराठी न्यूज 24/7 भंडारा. गोंदिया शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शहरात फिरणारी चोरींची टोळी CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुलचूर येथील आशीर्वाद कॉलनीतील एकाच घरात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात 4 चोरट्यांनी घराच्या दाराचा कडिकोंडा तोडून आत प्रवेश केलाय. बेडरूममधील कपाटातून रोख रक्कम, दागिने, साहित्य असा एकूण 1,86,500 रुपयाचा ऐवज लंपास करण्यात आलाय. या प्रकरणी आशीर्वाद कॉलनीतील 51 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चोरीमध्ये रोख 50,000 रुपये, चांदीचे भांडे, देवाची मूर्ती, सोन्याच्या अंगठ्या, मनगटी घड्याळ आणि संगणकाचे साहित्य असा ऐवज चोरीला गेल्याची नोंद आहे. एक गँग जी आहे ती संशयास्पद त्यांनी एक ठिकाणी घरफोडी सुद्धा केली होती. त्या अनुषंगाने आपण कंटिन्यू 2-3 दिवस कॉम्बिंग ऑपरेशन आणि सर्व लॉजेस वगैरे चेकिंग केलेले आहेत. तर त्यानंतर त्यांचं लोकेशन तर कोणी मिळालं नाही परंतु त्यांनी ज्या ठिकाणी घरफोडी केली आहे तिथले आपल्याला काही चान्स फिंगरप्रिंट्स वगैरे मिळाले आहेत. ते फिंगरप्रिंट्स आपण ट्रेस करत आहोत आणि त्या घरफोडीचा तपास करण्याचा आपण प्रयत्न. येवला शहरासह तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तर अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील गव्हाचं पीक अक्षरशः भुईसपाट झालं असून शेतकरी हवालदिल झालेत. येवला तालुक्यातील पारेगाव शिवारात काढणीला आलेलं सुमारे 2 एकर गव्हाचं पीक आडवं पडलं असलं तरी हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतल्याचं चित्र परिसरात पाहायला मिळतंय. अवकाळी पावसामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येते. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून पुणे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. अशा शोकाकुल वातावरणात पुण्यातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. पुण्याचे माजी पौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. शांतीलाल सुरतवाला यांनी महापौर पदाच्या कार्यकाळात पुण्याच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले होते. त्यांच्या जाण्याने अनुभवी आणि ज्येष्ठ नेतृत्व हरपल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते. दरम्यान राज्यात सुरू असलेल्या शासकीय दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निधनाबाबत सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण केली जाते. आढूळ जिल्हा परिषद गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून अशोक नाभाडे यांनी अधिकृतपणे अर्ज दाखल केला आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले अशोक नाभाडे हे सातत्याने जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवत आलेत. आढूळ गावासह परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि तसेच शेतकरी प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासभिमुख काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे पारदर्शक आणि जबाबदार कामकाज करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक नाभाडे यांच्या उमेदवारीमुळे आढूळ जिल्हा परिषद गटातील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जिल्हा परिषद त्यांनी सतत BJPचं काम केलेलं आहे. पक्षानं त्याला बोलून लावलं, त्यांनी निर्णय घेतला आणि आपला आयता माणूस नव्हता, आपला हक्काचा माणूस लोक आणि त्याला त्यांना कसं सर्व सर्व
मंडळी भरभरून विकास करावा अशी माझी इच्छा आहे. कलाकारी साहेब आणि त्यांनी त्यांच्या भरोसा ठेवून सरकारला काय माझी एवढी सूचना आहे की बाबा आता खूप काही विश्वासघात झालेला आहे. 5 वर्षापासून कार्यरत आहे. माझा मतदारसंघात जनतेशी माझा संपर्क आहे. जनतेच्या सुखदुःखात सामाजिक कार्यक्रम असो कुठलाही उपक्रम असो 5 ते 7 वर्षांना इथेच या मतदारसंघाला पूर्ण घराघरात संपर्क आहे. माझा जनसंपर्क असल्यामुळं मी या मतदारसंघातून निवडणूक करण्याचा निर्धार केला. आपल्या मतदारसंघातील सध्याच्या प्रमुख समस्या काय आहेत? सध्या मतदारसंघाच्या प्रमुख समस्या म्हणजे रस्ते, पाणी, लाईट. आज वाडी वस्ती ताल्यावर रस्ते सोयीचे नाही. पुढे वस्ती जायला येण्याची खूप दुरावस्था पुढे मतदारसंघात बाकी सरकारला जोरातून लाईट नाही, ठिकाणी खूप म्हणजे महिलाच्या सुरक्षेसाठी काय महिलाच्या सुरक्षेसाठी बी सरकारला आपण त्याच्याविषयी कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू किंवा महिलाला त्रास होईल त्याच्याविषयी आपण सरकारला जाणून करू शकतो. शेतकरी आणि तरुणासाठी आपण आज बिडकिन DMIC होते, शेंद्रा MIDC इथं तरुणाला जास्तीत जास्त रोजगार देण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन आणि त्याच्यासाठी सरकारवर आपण हे करू पाहिजे. स्थानिक लोकांची जमीन जाते त्यांना इथं बंधनकारक करायचं आहे नागरिकांना रोजगार द्यायचा. जिल्हा परिषद शाळा आता खूपच खालवलेला दर्जा आहे. कारण की आता खूप मोठ्या ज्या शाळा झाल्या इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून गरिबाच्या मुलं तर जिल्हा परिषदमध्येच जाते. आज त्यांच्या दर्जा उंचवण्या गरजेचं आहे की जेणेकरून गरीब श्रीमंताच्या सर्वांची मुलं तर जिल्हा परिषद आपल्याकडं आता बेरोजगारी कमी करण्यासाठी काही बेरोजगारी कमी करण्यासाठी हे स्थानिक लोकांना प्राधान्य देणे, काम करण्यासाठी, धंद्यासाठी, त्यांच्या त्यांच्या जमिनी चालल्या DMIC बेकारी वाढत चालली. पैसे जास्त दिवस तर समोरू शकत नाही आणि त्यासाठी प्रयत्न करतो. नागरिकांना आपल्या वार्डातील नागरिकांना काय सांगतो? मी जाता आपल्या वडगाव मतदारसंघातील नागरिकाला एवढं सांगू इच्छितो की या मतदारसंघात जो सातत्यानं तुमच्या संपर्कात आहेत त्या उमेदवारालाच मतदान करा. कुठल्या आयात उमेदवाराला मतदान करू नका आणि जो ऐन टायमाला निसता मतापुरता आणि निवडणुकीपुरता आलेला आहे या अशा उमेदवारालाही मतदान करू नका. मी असंच आडगाव मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो. आपण भाजपशी एकनिष्ठ होता आणि निवडणुकीच्या टायमाला असं काय झालं की आपल्याला इकून महाविकास आघाडीकडून उमेदवारी घ्यावं लागले? मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता होतो त्याच्यात काही शंका नाही. पण आता मी पक्षांतर केलं मी आता काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता झालो आणि राहील मी. आणि मला नाकारलं त्यांनी दुसऱ्या एका त्यांच्या जवळच्या माणसाला आयात उमेदवाराला तिकीट देण्याचा प्रयत्न करून नाकारलं. त्या कारणास्तव मी काँग्रेसचं माझ्या डॉक्टर कल्याणकारी साहेबांना आणि विलासबापू अवतारे साहेबांना माझ्या कार्याची काळजी घेतली आणि माझं जे मतदारसंघात कार्य आहे त्याच्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी मला काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची संधी दिली. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगर परिषदेने आज झालेल्या विशेष सभेत एका महत्त्वाचा निर्णय घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला अडथळा ठरत असलेले भारत पेट्रोलियमचे पेट्रोल पंप तात्काळ हटवण्याचा निर्णय नगर परिषदेने सर्वानुमते मंजूर केला. सदर पेट्रोल पंपाची लीज संपलेली असून यापूर्वी ते इतरत्र हलवण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही झालीच नव्हती. उमरखेड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग लक्षात घेता रस्त्याच्या रुंदीकरणात हा पेट्रोल पंप अडथळा ठरत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. या निर्णयासाठी मागील काही दिवसापासून नागरिकांकडून आंदोलनं आणि उपोषण करण्यात येत आहे. अखेर नगर परिषदेच्या या एकमताच्या ठरावामुळे आता पेट्रोल पंप हटवण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी. आपण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे आहो आणि उमरखेडच्या नगर परिषदेने काल
दिनांक 29/1/2026 रोजी विशेष सभा घेऊन ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे की जो की 1975 पासून ते आजपर्यंत बरेच निर्णय घेण्यात आले होते नगर परिषदेमध्ये की वादग्रस्त असा एक पेट्रोल पंप आहे आणि त्या पेट्रोल पंपाला हटवण्याकरिता 1975 पासून आजपर्यंत 10 ते 12 वेळा ठराव घेण्यात आले, पण प्रशासन याची दखल घेत नाही. आणि मागील काही दिवसामध्ये बऱ्याच लोकांनी, शिवप्रेमींनी इथं छत्रपती शिवाजी महाराजाच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आजूबाजूचं जे अतिक्रमण आहे, पेट्रोल पंप आहे, त्या बाबतीमध्ये आंदोलने केली आणि उपोषणसुद्धा केली. आणि त्या बाबतीमध्ये येथील नगर परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ तेजश्री जैन यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग झाली, विशेष सभा झाली आणि त्या सभेमध्ये सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला की हा पेट्रोल पंप इथून भारत पेट्रोलियमचा हटवला पाहिजे. आणि मागील काही काळामध्ये इथं मोजण्यासुद्धा झाल्या की राष्ट्रीय महामार्ग नागपूर तुळजापूर हा सुद्धा शहरामधून जातो, त्यांच्या अधिकाऱ्यांनी मोजण्या केल्या. त्याच्यानंतर राज्यमार्ग 262 पुसद, उमरखेड, ढानकी हा सुद्धा शहरातून जातो. ये जा करणाऱ्या नागरिकाला बराच त्रास होतो आणि याच्या मोजण्यासुद्धा झाल्या. या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोजण्या करत असताना 24 मीटरचा हा रस्ता आहे आणि त्याच्या बाजूला एक फुटपॉट आहे की पदचारी रस्ता लोकांना चालण्यासाठी, त्याच्या बाजूला ड्रेन आहे, नाली ज्याला आपण म्हणतो ती नाली आहे आणि त्याच्या बाजूला बिल्डिंग एरिया म्हणून शहरामध्ये गणला जातो. तो बिल्डिंग एरियासुद्धा मोजमाप झालेला आहे आणि एवढे मोजमाप होऊन हे अधिकारी कर्मचारी हे जे कोणी दोषी लोक असतील यांनी तात्काळ हा पेट्रोल पंप बाजूला काढून त्या जागी जिथं कुठं हलवायचं आहे तिथं नेऊन टाकावा. पेट्रोल पंप मालकांनी याच्या अगोदर जिल्हाधिकारी साहेबाकडे सुद्धा निवेदनं दिली आणि जिल्हाधिकाऱ्याने सुद्धा या पेट्रोल पंपाला 1 वर्षाचा कालावधी दिला होता की 1 वर्षामध्ये आपण इतरस्त पेट्रोल पंप हा घेऊन जावा. त्याच्या सर्व मुदतीसुद्धा संपलेल्या आहेत आणि जास्त शिवप्रेमींचा, नागरिकांचा अंत न पाहता हा पेट्रोल पंप आपल्या जागेमध्ये कुठेतरी नेऊन टाकावा अशी जनसामान्याची इच्छा आहे. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. पुणे जिल्ह्यातील विरहाम या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात अजित पवार यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय. यावेळी अजित पवार यांच्या आरोग्य सेवेसाठी केलेली मदत, खेड तालुक्यात राबवलेली विकास कामे तसेच सामान्य नागरिकांशी असलेले त्यांचं नातं याबाबत उपस्थितांनी भावना व्यक्त केल्यात. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्रद्धांजली कार्यक्रमात अजित पवार यांच्या प्रसार माध्यमांमध्ये गाजलेला एक व्हिडिओ क्लिपही दाखवण्यात आली. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली आहे. 26 जानेवारी 2026 रोजी नाशिक येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीने केला आहे. ही बाब केवळ दुर्लक्ष नसून संविधानाचा अपमान असल्याचा दावा करत बहुजन समाज पार्टीचे लाखांदूर तालुका शाखेने देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदाराच्या माध्यमातून निवेदन सादर केले. निवेदनात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांचा उल्लेख टाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी तसेच मंत्रिमंडळातून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही बहुजन समाज पार्टीकडून देण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण पहिली सभा चांगलीच गाजली. या सभेत नगर परिषदेच्या प्रशासकीय काळात सुमारे 4 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप उपनगर अध्यक्ष समीर तिवरेकर यांनी केली. शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या कामकाजात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा करत तिवरेकर यांनी सभागृहात डझनभर कागदपत्रे सादर केली. काही दिवसापूर्वी नगर परिषदेच्या अभियंत्याकडून शिवीगाळ आणि धमकी मिळाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दरम्यान या प्रकरणात आरोप झालेल्या नगर परिषदेचे अभियंता यतिराज
जाधव हे या सर्वसाधारण सभेला अनुपस्थित होते. या आरोपामुळे नगर परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या प्रकरणाची चौकशी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबईत मराठी शाळेशी संबंधित विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळाने आज महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. या भेटीत माहीम परिसरातील शाळा, पुनर्विकासाच्या नावाखाली बंद करण्यात आलेल्या शाळा तसेच विद्यार्थ्यांचे शाळाबाह्य होण्याचे प्रश्न मांडण्यात आलेत. मराठी अभ्यास केंद्राने स्पष्ट केलंय की ही केवळ मराठी शाळेचा नव्हे तर शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न असून विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत. काही शाळा पुनर्विकासासाठी गेल्या असल्या तरी त्या वेळेत न उभारल्या जाणे आणि अचानक शाळा तोडण्याच्या घटना गंभीर असल्याचं त्यांनी नमूद केलंय. यावेळी CBSE अभ्यासक्रम मराठी माध्यमातून सुरू करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान या भेटीत आयुक्तांकडून काही मुद्द्यांवर भूमिका मांडण्यात आल्या असल्या तरी ठोस निर्णय न झाल्याची भावना मराठी अभ्यास केंद्राने व्यक्त केली आहे. ही एक सकारात्मक गोष्ट वगळता फार काही झालं नाही. त्यात आयुक्तांचं म्हणणं सारखं असं होतं की जाणीवपूर्वक असं चित्र निर्माण केलं जाते की फक्त महानगरपालिका ही मराठीच्या शाळांच्या पाठी उभे नाही आणि त्या शाळा बंद पाडतं आहे. तर तसं नाही. ह्याच्यासाठी हे आमच्या निदर्शनात आलंच नसेल असं त्यांना वाटत असावं, त्यांच्या साऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा. त्याच्यामुळे आमच्या तोंडावरती काही शाळांची यादी दिली गेली की ह्या खाजगी शाळा आहेत आणि त्या शाळा सुद्धा मुलांच्या अभावी, विद्यार्थ्यांच्या अभावी बंद पडतायत. ज्याच्यामध्ये नाबर शाळा होती किंवा अशा बऱ्याच प्रतिष्ठित शाळांची नावं त्याच्यामध्ये होती. जाणीवपूर्वक आम्ही असं का करावं ह्याचं कारण मला काही समजत नाहीये. कारण आम्ही काही कुणाची बी टीम आहोत किंवा आम्हाला कुठून तरी काहीतरी मदत मिळतेय किंवा आम्हाला महानगरपालिकेचं नाव बदनाम करून आमचे काही फायदे होणार आहेत असं काहीच नसताना असं का म्हटलं जावं याच्याबद्दल मला दुःख होतंय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जी 9 पालक संमेलनं जी केली त्या ज्या सर्व शाळा आहेत त्या बऱ्याचशा खाजगी किंवा अनुदानित अशा शाळा आहेत. त्यांच्या समवेत आम्ही पालक संमेलनं केले. त्याच्यामुळे समाज मन तयार करण्यासाठी किंवा समाजापर्यंत जाण्यासाठी आम्ही काम करतोच आहोत. आम्ही समाज अभिमुख अशी आम्ही संस्था आहोत. त्याच्यामुळे आम्ही ते काम आम्ही करत असतानाच आम्हाला जिथे वाटतं की महानगरपालिका ही ह्या शहराची पालक संस्था असताना आम्ही तिच्याकडे तक्रार नाही करणार तर कुणाकडे तक्रार करणार. आम्ही तक्रारी ऐवजी मी असं म्हणेन की आज आम्ही काही मागण्या करायला गेलो होतो. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या इथे दाखवू शकतो आम्ही. त्या मागण्यांमध्ये सुद्धा दोषारोपणापेक्षा जास्त आमची मागणीच ही होती की आता आपण काहीतरी असं काम करूया जेणेकरून जे काय आतापर्यंत झालं असेल ते सोडून शाळांचं CBSE केलं जाणार नाही. जर CBSEच्याच शाळा करायच्या असतील तर त्या सुद्धा मराठी माध्यमाच्या व्हाव्यात. तिथे मराठी भाषा तुम्ही आपली करून घ्यावी अशा पद्धतीच्याच मागण्या होत्या. पण मला असं वाटतंय की कार्यकर्त्यांच्या बद्दलचा हा आरोप असतो नेहमी की कार्यकर्ते नेहमी भांडायलाच जातात. तसं मला वाटतंय की अधिकारी लोक जे असतात ते आपल्याशी भांडलच जाणार आहेत असं समजून आधीच एक डिफेन्स तयार करतात. अशा पद्धतीची ही थोडीशी चर्चा झाली. पण तरी सुद्धा मी दुर्दम्य आशावादी असल्यामुळे मला असं वाटते की थोडं दार काहीतरी किलकिलं झालं असेल. आज जे आम्ही तिथे ठेवून आलेले कागदपत्र आहेत त्याच्यावरून ते कधीतरी नजर फिरवतील. आणि आता जसं त्यांनी म्हटलं तसंच मलाही वाटतं की आता ही जास्त समाजाची आणि लोकांची जबाबदारी आहे की मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत. कारण त्याशिवाय दुसरा कुठलाच आधार मला आत्ता या क्षणी तरी दिसत नाही. एकच मुद्दा फक्त जोडतो. जांभेकर असं म्हणाले की CBSEच्या शाळा मराठी माध्यमाच्या का करता येणार नाहीत. तर त्या स्वतः CBSEच्या कमिटीवर आहेत आणि CBSEकडे त्यांनी अशी मागणी केली असं त्यांनी म्हटलं तर त्याचंही रेकॉर्ड आम्ही मागवणार आहोत. 20-21 सालची ही चर्चा आहे. तर CBSEने त्यांना असं म्हटलं की 1ली ते 8वी तुम्ही मराठीमधनं शिक्षण देऊ शकता पण 9वी ते 10वी तुम्हाला इंग्रजी किंवा हिंदीतनं शिकवावं लागेल. असं आपण गृहीत धरूया क्षणभर की CBSEचे लोक असं म्हणाले असतील. तसं म्हणाले असतील तरी त्यावेळेच्या सरकारने, त्यावेळेच्या महानगरपालिकेने CBSE आणि ICSEला चॅलेंज करायला पाहिजे होतं. कारण जर हिंदीत 10वी पर्यंत शिक्षण दिलं जाऊ शकतं तर हिंदीपेक्षा मराठी अधिक प्रगल्भ भाषा आहे. त्यामुळे हिंदीत दिलं जाऊ शकतं, पंजाबीत दिलं जाऊ शकतं तर मराठीतनं का दिलं जाऊ शकत नाही हा प्रश्न आम्ही जांभेकर बाईंना पण विचारलाय. हा पब्लिक डोमेनमध्ये पण आम्ही विचारणार आहोत आणि आम्ही हा सरकारपर्यंत
बारामती येथे दिवंगत अजित पवार यांच्या अस्थीचं आज विधिवत रक्षा विसर्जन करण्यात आले. रक्षा विसर्जनासाठी पवार कुटुंबीय सोनेश्वर मंदिराच्या दिशेने रवाना झाले होते. सोनेगाव येथील करहा नदीच्या संगमावर नावेतून हा धार्मिक विधी पार पडला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, श्रीनिवास पवार, पार्थ पवार, जय पवार, ऋतुजा पवार आणि युगेंद्र पवार उपस्थित होते. कुटुंबियाच्या उपस्थितीत शांत आणि विधिवत वातावरणात रक्षा विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. उपमुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं हा निर्णय पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत विषय असल्याचं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय. रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय, उद्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या बैठकीत जर सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येत असेल तर त्यांचं स्वागत केलं जाईल, उदय सामंत यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे, मात्र पुढील निर्णय राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारीच घेतील असं त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चाबाबत बोलताना त्यांनी हा विषय भविष्यातील असल्याचं सांगितलंय. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील मोठी हानी झाल्याचंही त्यांनी नमूद केले. टप्प्याटप्प्याने जे निर्णय होतील ते सर्वांसमोर येतील असंही सामंत म्हणाले. विरोधकांच्या वक्तव्यावर टीका करताना माणूस गेल्यानंतर अशा प्रकारचे राजकारण करणं योग्य नाही असं मत त्यांनी व्यक्त केले. सुनेत्रा पवार यांनी वैयक्तिक काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न असून त्यात राजकारण आणू नये असंही त्यांनी म्हटलंय. टीईटी परीक्षेच्या मुद्द्यावर लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच आर्थिक सर्वेक्षणावर बोलताना महाराष्ट्रात गुंतवणूक कमी होणार नसून महिलांसाठी घेतलेले निर्णय महत्त्वाचं असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय. सुनेत्रा पवार यांना पुन्हा एकदा DCM बनवण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना सुद्धा मुंबईमध्ये एकत्र येण्यासाठी बोलवलेलं आहे. त्यांना एकमताने हा निर्णय घ्यावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा खरं तर प्रश्न आहे की कोणाला उपमुख्यमंत्री करायचं, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जर उद्या आमदारांची बैठक होऊन एकमुखानं सुनेत्रा वहिनींचं नाव जर येणार असेल तर हा राष्ट्रवादीचा वैयक्तिक बाब आहे, परंतु आम्ही सगळे त्याचं स्वागत करू. आणि त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांना माझ्या माहितीप्रमाणे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी भेटलेले आहेत. आणि या दुर्दैवी घटनेनंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणि पवार कुटुंबियांनी घ्यायचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. 12 डिसेंबरलाच राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. पवारांना राजी करावं हे सांगताना अजित पवारांच्या डोळ्यात पाणी देखील आलेलं होतं. हे शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडेंनी हा दावा केलेला आहे. आता या गोष्टी भूतकाळामध्ये काय काय घडल्यात याची कल्पना आम्हाला तर असू शकत नाही, परंतु शरद पवार साहेबांनी अजितदादांनी त्यावेळी काय निर्णय घेतले होते, काय त्यांना निर्णय घ्यायचे होते हे आपण कोणीच आता सांगू शकत नाहीत अजितदादा नसल्यामुळं. त्याच्यामुळे भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थजी असतील, हे कशा पद्धतीनं निर्णय घेत आहेत हेच आम्ही सगळे मिळून पाहतोय. राष्ट्रवादी एकत्र येते असं वाटतं तुम्हाला या घटनेने? नाही, या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की राजकारणावर मला अजिबात बोलायचं नाही, कारण शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेब असतील किंवा अजितदादांचं असले एकत्र येणं न येणं हा एक भविष्याचा भाग राहिला आहे. परंतु जे महाराष्ट्रावर संकट आलं आणि महाराष्ट्राची जी हानी झालेली आहे ती कधीही भरून न येणारी आहे अजितदादांच्या निधनामुळं. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्यानं जे काही निर्णय होतील ते आपल्याला देखील कळतील, आम्हाला देखील कळतील. आणि म्हणजे त्या राजकीय पक्षाच्या कुठच्या गोष्टीमध्ये मला जायचं नाही, परंतु ही गोष्ट मात्र 100% दुर्दैवी घडली आणि त्याच्यानंतर पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे काही ठरवतील ते सगळ्यांना मान्य करावं लागेल. अजितदादांना गेल्यानंतर कार्य पण अजून व्हायचं आहे, पण अजित पवारांचं गटाचे लोक आज मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटले, पण त्यांना एवढी घाई का लागली की उपमुख्यमंत्रीपद लवकर आपल्याकडे मिळावं किंवा अजून कोणी व्हावं असा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे सुद्धा केलेला आहे की एवढी लवकर घाई का? नाही, एक लक्षात घ्या की कसं आहे की माणूस जोपर्यंत असतो तोपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण माणूस गेल्यानंतर त्याच्या पश्चात अशा पद्धतीच्या विरोधकांनी गोष्टी करणं हे देखील चुकीचं आहे. लोकशाहीमधल्या काही गोष्टी असू शकतात, मला त्याच्या नियमात काय जायचं नाही, परंतु अशा भावनेनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जर देवेंद्रजींना भेटले असतील तर ते राजकीय भांडवल कोणी करू नये. शेवटी याचा वैयक्तिक निर्णय हा सुनेत्रा बहिणींनी देखील घ्यायचा आहे, पार्थजी आहेत त्यांनी देखील घ्यायचा आहे, जय पवार आहेत त्यांनी देखील घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण कोणी आणू नये. आलेली जी परिस्थिती आहे त्याला सामोरं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जातं आहे आणि पवार कुटुंब जातं आहे. त्यांना सहानुभूती देण्यापेक्षा
अशा पद्धतीचं राजकारण करणं हे फार चुकीचं आहे. सुषमा अंधारेंनी या अपघाताबद्दल म्हटलं आहे की धोका म्हणता मग सीसीटीव्हीत विमान स्पष्ट कसं दिसतं आणि यावरून त्यांनी सवाल देखील केलेला आहे. प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हे मौन बाळगून काय आहेत असं त्यांनी सवाल केलेला आहे. मी काय सांगितलं की अजितदादांच्या निधनानंतर अजितदादा आमच्यामध्ये नसताना 48 तासाच्या आत त्यांच्या अपघाताचं राजकारण करणं हे फार दुर्दैवी बाब आहे. आणि शरद पवार साहेबांनी त्याच दिवशी सांगितलेलं आहे की हा जो प्रसंग घडलेला आहे तो अपघातानं घडलेला आहे. त्याच्यामुळं आता देखील काही लोक राजकीय पोळी भाजून घेत आहेत, हे महाराष्ट्र बघतोय. आणि म्हणून माझी विनंती आहे की निदान पुढचे 13 दिवस तरी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून काही लोकांनी राजकारण करू नये, नाहीतर नियती त्यांना माफ करणार नाही. आपल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका ज्या झालेल्या 20 तारखेनुसार त्यावेळेलाच शिक्षकांची TETची सुद्धा परीक्षा आहे, त्यामुळे शिक्षकांचा सुद्धा मोठा गोंधळ होताना पाहायला मिळतो. नाही, याबाबत मला अजून माहिती नाही आहे, परंतु अशी जर परिस्थिती असेल तर आम्ही नक्कीच मुख्यमंत्री महोदयांशी बोलू. मी स्वतः शिंदे साहेबांशी देखील बोलेल. तर समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स थांबवून काँग्रेसच्या वरिष्ठवारांनी नगरसेवकांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आलेलं आहे. आमच्या पळवलेल्या नगरसेवकांचं म्हणजे धानोरकरांचं बोलणं करून देण्यासाठी गाडी थांबवली असा सौरभ ठोंबेचा दावा आहे. या बाबतीमध्ये जर तक्रार दाखल झालेली असेल तर पोलीस त्याचा सविस्तर तपास करतील, त्याच्यामध्ये कोण गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई करतील. महिलांना आर्थिक मदत देणाऱ्या योजनांबद्दल आर्थिक सर्वेक्षणात गंभीर बाब म्हणजे चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे की महिलांच्या खात्यात रक्कम जमा केल्या जाणाऱ्या योजनांमुळे गुंतवणूक कमी होण्याची शक्यता आहे आणि 1.7 लाख कोटींचा बोजा देखील वाढलेला आहे. याबाबत महाराष्ट्राविषयी जर सांगायचं झालं तर प्रचंड मोठ्या पद्धतीनं गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते, हे दावोसमध्ये आम्ही सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे महिलांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं म्हणजे विशेषतः एकनाथ शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजींनी घेतलेले जे निर्णय आहेत आणि त्यावेळी अजितदादा देखील होते, हे अतिशय महत्त्वाचे निर्णय आहेत. त्याच्यामुळं कुठेही गुंतवणूक कमी होईल असं मला वाटत नाही राज्याचा उद्योगमंत्री म्हणून. आणि त्याच्यामध्ये डावोस हे मूर्तिमंत उदाहरण आहे की 30 लाख कोटीची गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रामध्ये. महसूल विभागाशी संबंधित कामासाठी शेतकरी सातत्याने प्रशासनावर अवलंबून असतात. मात्र जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतंय. जाफराबाद तहसील अंतर्गत येणाऱ्या अंधारी गावातील काही अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा 7/12 उतार्यावरील नोंदी अचानक गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय. या नोंदी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज, पीक विमा तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. शेतकऱ्यांचा आरोप आहे की तत्कालीन तहसीलदार सारिका भगत यांच्या कार्यकाळात 7/12 उतार्यावर करण्यात आलेल्या दुरुस्तीमुळे मूळ नोंदीत बदल झालाय. या प्रकरणामुळे संबंधित शेतकरी कुटुंब हतबल झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी तसेच राज्याच्या महसूल मंत्र्याकडे तक्रार दाखल केली. संबंधित 7/12 पूर्ववत करून द्यावेत आणि प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. प्रशासन या प्रकरणावर काय भूमिका घेते याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. शेतकरी ही माझी वडिलाची शेती आहे. हे सारिका भगत मॅडमनं आम्हाला कुठली नोटीस न देता कुठल्या सूचना न देता डायरेक्ट 7/12 क्षेत्र आमचं कमी केलं. हे आमच्या पूर्वजांपासून आलेली शेती आहे. आम्ही राष्ट्राला राहत असताना आमच्या आई वडिलांना इथं लांब पडत होते, इथं राहायला आले. इथं पूर्वजांपासून आमची शेती सांभाळतोय आम्ही कुणाला विकली नाही, कुणाला काही केले नाही. पण सारिका भगत मॅडम यांनी डायरेक्ट आम्हाला कुठली नोटीस न देता कुठलं इन्फॉर्म न करता आमचं कोर्टात मॅटर चालू असताना सुद्धा मॅडमने डायरेक्ट आमची क्षेत्र कमी केलं. मॅडमला कोणचा अधिकार आहे क्षेत्र कमी करायचा? 155 खाली कस काय करतायत? आमच्या जवळ फेर आहे, आमच्या पूर्वजांपासून वारसा परमाने पण जमीन आलेली आहे, खरेदी आहे, सर्व आहे आमच्याकडे. आणि आम्हाला कुठल्या सूचना देता डायरेक्ट तुम्ही आमच्या जमिनी विक्री कस काय काढल्या? याला सरकारनं उत्तर द्यावं. सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीमागे आहे का? शेतकऱ्याच्या पाठीमागे असेल तर मग असं का करताय? असं जर कधी विनाकारण शेतकऱ्याला त्रास देत असेल तर शेतकऱ्याचा आत्महत्या करायचा वेळ आलेला आहे. आज तर एक तर पाणी नाही, माल व्यवस्थित झडत नाहीये, व्यवस्थित उत्पन्न होत नाहीये, उत्पन्नाला भाव मिळत नाही. आणि त्याच्यानंतर हे असे कोर्ट कचेऱ्या रिकामे घेणं देणं आमच्या पाठीमागे हे 155ची चुकीचा गैरफायदा घेतला 155 कलमचा आणि आमचं क्षेत्र डायरेक्ट कमी केलं. आमच्या ताब्याचे क्षेत्र सध्या हे बघा, हे सर्व हिरवंगार केलेलं आहे. आमचे आई वडील शेती करते, यांना कुठलंही शिक्षण नाही, त्याच्यामुळे असा गैरफायदा घेते काय? किती जमीन तुमची मॅडमने कमी केली? आमची किमान 6 एकर क्षेत्र कमी केलेलं आहे.
काय मागणी आहे तुमची कलेक्टरकडे? आमची कलेक्टर हीच मागणी आहे की यांच्यावर आम्हाला न्याय द्यावा, यांच्यावर कडक कारवाई करावं, यानं बघावं की आम्हाला कुठली ना नोटीस देता हे आमचं क्षेत्र विकू कस काय शकते दुसऱ्याच्या नावावर. या डॉक्टरवर पण गुन्हा दाखल करा. तहसीलदार सारिका भगत मॅडमवर पण, पुष्पा सानप मॅडम आणि अतुल बोर्डे यांच्याकडे पण, आणि जाधव बोर्डे म्हणून त्यानं चुकीचा अहवाल दिला त्याच्यावर पण हा गुन्हा दाखल करा. याची चौकशी केली पाहिजे की बाबा कुठली तुम्ही नोटीस दिली का, कुठली तुम्ही हिअरिंग घेतली का, याचे कलेक्टर मॅडमने हे बघितलं पाहिजे. याची शहानिशा केली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे. आम्हाला न भरून निघणारी नुकसानी. त्याच्यानंतर आम्ही एडीएम पण हे केलं, एडीएम ला पण याने मॅनेज केलं. एडीएम IAS अधिकारी त्यानं चौकशी करून नाही का माणसाच्या नावावर हे खटला चालवला. 2018 मध्ये उत्तम हाके मयत आहे त्याच्या नावावर खटला चालवला 2024 मध्ये. हे कुठून आला तर ते म्हणजे की सारिका मॅडमला आम्ही विचारलं की तुम्ही कसे काय क्षेत्र कमी केलं, तुम्ही कसं काय हे केलं, तर ते म्हणते की आम्ही सगळ्यांना विचारून बोलून हे क्षेत्र कमी केलं. आम्ही म्हटलं आम्हाला कसं काय माहित नाही, आम्हाला बोलवलं नाही. त्यांनी बोल म्हणलं 2018 मध्ये उत्तम हाके हा मयत आहे आणि तुम्ही विचारलं कोणाला, नोटीस कोणाला दिल्या, मयत माणसाच्या नावावर क्षेत्र कमी कसं काय केलं. दुसऱ्याचं जर कधी आपल्या वडिलाचं जरी आणायचं म्हणलं, मृत्यू प्रमाणपत्र आणा, कोर्टाचं हे आणा ते आणा, हे सगळे नियम कशाला लावले. सानप मॅडमनं पण चौडीवर घेतला नाही, डायरेक्ट 4 दिवसात फेर मंजूर केला. आणि आदेश काढल्यानंतर 60 दिवसाच्या नंतर तलाट्यानं फेर घेतला पाहिजे होता, त्याने 60 दिवसाच्या पहिलेच घेतला. त्याच्यानंतर मॅडमनं सुधारित आदेश दिला, तर सुधारित आदेश दिल्यानंतर आमचं क्षेत्र जसं तसं व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. त्याला बी सानप मॅडमला या समोरच्या व्यक्तीनं त्याला मॅनेज केलं आणि ते क्षेत्र होऊ दिलं नाही. आता काय मागणी तुमची? आता आमची मागणी हीच आहे की आमचं क्षेत्र जसं आहे तसं परत करून द्यावा आणि या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. परत हे शेतकऱ्यांना त्रास देणार नाही, हीच आमची सरकारला आणि जिल्हाधिकारी यांना मागणी आहे. बावनकुळे साहेबांना पण मागणी की याच्यावर सकल चौकशी करा. तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे ना, तर हे बघा हे काय उराला, डायरेक्ट आमचा 7-12 कोरा उराला. आम्ही घरी असताना शेतीत कामं करत असताना आमचा 7-12 डायरेक्ट कोरा उराला. 100% लक्ष घालावं आणि याची शहानिशा करावं. आम्ही एक पत्र पंकजा मुंडे ताईंना पण दिलेलं आहे. बाबा काय झालं, काय सांग? अहो यायनं क्षेत्र कमी केलं. हो, आता इतक्या वर्ष झाले तर त्या गोष्टीची काही संन्याशांनी काही आम्हाला नोटीस नाही, काही चौकशी नाही की बा हे असं झालं का तसं झालं, काही म्हणायचं काम नाही. लगेच आमन धक्के द्यायनं क्षेत्र कमी केलं. किती क्षेत्र कमी झालं? 2 एकर शेती कमी झाली आमची. आणखी किती शेतकरी असे शेतकरी आता 4-5-6 जण आहे आम्ही. किती झालं त्यांचं? ते यायचं म्हणजे 6-7 एकर जमीन यायची बी कमी झाली. काय कारण बरं त्याला? आता कारण म्हणजे काय, आता त्याचं म्हणजे त्याला असं वाटतं की बा जसं यायला जर आपण असं केलं तर मग आपलं जे समाज पहिली काही खोड आहे आपल्यात ती दुरुस्त याची अवघड होईल, अशी द्यायची संन्यासी आहे. कोणी कमी केलं हे क्षेत्र? हे सुनील देशमुख. आणखी सुनील देशमुख आहे ना, सारिका ते माझा हे सर्व बाकीचे आपल्याला द्यायचे नावं येत नाही. या आधारे मी सांगतो. काय मागणी तुमची कलेक्टर? माझी मागणी बा एवढं जे ते आमचं जे ते खरं व्हायला पाहिजे. काय नाव आहे तुमचं? अंकुश नामदेव लोखंडे. साखराबाई अंकुश लोखंडे याच्या नावावर शेती. साताऱ्यात प्रचाराच्या नावाखाली महिलांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. संभाजीनगरहून साताऱ्यात तब्बल 26 महिलांना एका अज्ञात व्यक्तीच्या फोनवरून बोलवण्यात आलंय. मात्र सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांना घेण्यासाठी कोणी न आल्याने या महिला सातारा ST बसस्थानकात उपाशीपोटी थांबल्या होत्या. अखेर संतापणावर झाल्यानंतर महिलांनी बसस्थानकातच आरडाओरड करत आपली व्यथा मांडली. महिलांचा आरोप आहे की त्यांना प्रचाराच्या कामासाठी साताऱ्यात आणण्यात आलं होतं आणि काही दिवसाच्या कामासाठी पैसे देण्याचं आमिषही दाखवण्यात आलंय. मात्र प्रत्यक्षात साताऱ्यात पोहोचल्यानंतर संबंधित व्यक्ती फोन उचलत नसल्याची माहिती महिलांनी सांगितली. या प्रकरणानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महिलांची भेट घेतली. तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून अधिकृत खुलासा करत या घटनेशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान प्रचाराच्या नावाखाली महिलांना साताऱ्यात आणणारा अज्ञात व्यक्ती कोण आणि या महिलांना न्याय कधी मिळणार असे प्रश्न आता उपस्थित होत असून प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.